मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की नंदिनीची आई नंदिनीला विचारते की बेटा हे सगळं झालं ते झालं तरी कसं. नंदिनी म्हणते आई त्या दिवशी मी तुला. आता नंदिनी तिच्या आईला सत्य सांगणार असते पण काव्य येते म्हणून ती काही बोलत नाही. तिची आई म्हणते अच्छा त्या दिवशी मला तू ते सगळं सांगणार होतीस का नंदिनी, पण मग हे सगळं नेमकं कसं झालं बेटा. जीवा म्हणतो मी सांगतो तुम्हाला. आणि जीवाने सगळा भूतकाळ सांगितलाय की नंदिनीचा कसा ॲक्सिडेंट झाला, नंदिनीला दवाखान्यात ॲडमिट केलं, त्या सगळ्यातून पण तिचं आधी बाळ वाचलं, पण जेव्हा ती एका छोट्या मुलाला वाचवायला गेली तेव्हा तिचं मिसकॅरेज झालं. हे सगळं प्रकरण आता नंदिनीच्या आईला कळलं आहे बरं का प्रेक्षकांनो. आता नंदिनीच्या आईने आज छान घेतला आहे म्हणजे स्टँड. त्या म्हणतात की काही झालं तरी तू काव्याला हे सगळं सांगायला हवं. पण आता ते सगळं पुढे स्टेप बाय स्टेप त्या कशा बोलतात ना ते बघा, कारण यांच्यामधले संवाद अप्रतिम दाखवलेत त्यांनी आज. बघत राहा शेवटपर्यंत आजचा हा एपिसोड. तसेही प्रेक्षकांनो आता एपिसोड सगळे छोटे छोटे झालेत. आधी 45 मिनिटाचे दाखवायचे पण आता मात्र अगदी 20-20 मिनिटाचेच एपिसोड आहेत. काल आपण पाहिलं होतं की काव्याला भेटायला अधिकारी मॅडम आल्यात, IAS अधिकारी. आता पार्थने हे सगळं कसं मॅनेज केलंय ती स्टोरी ऐका बरं का मंडळी. त्या IAS अधिकारीचा आणि काव्याचा सीन आपण बघतोय. आता त्या काव्याला म्हणतात तुमचे देशमुख आहेत ना तुमचे मिस्टर, नाही त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही बेधडक बिनधास्त आणि प्रामाणिक आहात. काव्या तुम्ही एवढं मनापासून हे सगळं बोलताय, आता मीच तुमची फॅन झाले. नाही तुम्ही अगदी तशाच आहात जसं तुमच्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं. काव्या म्हणते थँक्यू मॅम, थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट. मॅम देशमुखांनी सांगितलं म्हणजे तुम्ही घेऊन आलात का देशमुख यांना. त्यावर पार्थ म्हणतो काय आहे ना माझी बायको आता IASचा अभ्यास करते, आईपणाचा पण अभ्यास करते, सगळ्यांना इन्स्पायर करायला, सुखद धक्के द्यायला नकोत का. काव्या म्हणते IAS आहेत ह्या, असं कसं जमवलं तुम्ही. हळूहळू बोलते काव्या आता पार्थला. मग आता त्या IAS मॅम म्हणतात मिस्टर देशमुखांनी हे सगळं जमवण्यासाठी काय काय केलं आहे ते जर ऐकलं ना तुम्ही तर थक्क व्हाल. काव्या म्हणते म्हणजे. तेवढ्यात मानिनी म्हणते अगं हे काव्या त्यांना असं उभं नको ठेवणं खाली बसव ना. मग काव्या म्हणते आय एम सो सॉरी या ना प्लीज मॅम बसा ना. सीनच्या मागे एक सीन असे लागोपाठ दाखवलेत त्यांनी. आता जीवा इकडे नंदिनीच्या आईला म्हणत असतो पुढच्या सीनमध्ये सगळं संपलंय आमच्यासाठी, काय करावं ते कळत नाहीये. नंदिनीची आई म्हणते असं बोलू नका जावई बापू, अहो आजकालच्या जगात काही अवघड राहिलेलं नाहीये, तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या ना. नंदिनी म्हणते आई आम्ही सगळं प्रयत्न केले, तुला काय वाटतं आम्ही दुसरे कन्सल्ट घेतला नसेल का. अगं प्रत्येक डॉक्टरांनी हे सांगितलं आई की मी आई होऊ शकत नाहीये. आई मला बाळ होणं शक्य नाहीये ग, पण त्याहीपेक्षा सत्य परिस्थिती लपवणं अवघड झालंय आणि हे सत्य मला काव्यापासून लपवायचंय. त्यावर नंदिनीची आई म्हणते काय काव्यापासून. त्यावर नंदिनी म्हणते हो, ही सगळी लपवाछपी मी काव्यासाठी करते. नंदिनी म्हणते काव्या कुठे, नंदिनीची आई म्हणते काव्या कुठे आली मध्येच, तिचं काय आलंय नंदिनी. नंदिनी आता हे सगळं पुढे सांगते बरं का. पण आता त्या IAS अधिकारी आणि काव्याचा सीन झालाय. आता त्या मॅम म्हणत असतात काव्याला बसा ओ काव्या बसा. काव्या म्हणते नाही मॅम तुम्ही बसा ना. त्या आग्रह करून म्हणतात बसा ओ मिसेस देशमुख बसा. मग काव्या म्हणते थँक्यू मॅम. आता त्या सोफ्यावर बसल्यात आणि सांगतायत पार्थने काय काय केलं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्या म्हणतात माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे मिस्टर देशमुख पोहोचले माझ्या PA आणि त्यांनी म्हणजे माझ्या PAनी त्यांना 2 आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट दिली होती. पण 2 आठवड्यानंतर या कार्यक्रमाला उशीर झाला असता ना. मग माझ्या मिस्टरांना त्यांनी एका सोशल फंक्शनमध्ये गाठलं आणि तुमच्यासाठी त्यांच्याकडे शब्द टाकला. अर्थात माझ्या मिस्टरांना तुमचे देशमुख हे जेंटलमॅन वाटले, पण तरीसुद्धा माझे मिस्टर म्हणाले की माझी बायको तर मलाच वेळ देत नाही, तुमच्याकडे येणं अशक्य आहे. पण त्यांनी तरीसुद्धा हार मानली नाही. तुमच्या देशमुखांनी काय केलं ते जर तुम्ही ऐकलं ना तर थक्क व्हाल, कारण माझे सगळे अधिकारी पण थक्क झाले बरं का ते सगळं बघून. मानिनी म्हणते काय केलं माझ्या लेकानी नक्की. त्यावर त्या अधिकारी म्हणतात जे काही केले ना ते ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसूच येईल. त्याचं काय झालं, मी एका डॅमची पाहणी करायला गेले होते, तिथे माझ्या अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट दाखवली, ते बघून मला हसायलाच आलं. म्हणजे सगळे अधिकारी मला बघून थक्क झाले की मला हसताही येतं, मला हसूच आलं ते सगळं बघून. आता काव्या म्हणते काय केलं माझ्या मिस्टरांनी नेमकं. त्यावर आता त्या म्हणतात अहो तुमच्या मिस्टरांनी काय केलं माहिती आहे, त्या ब्रिजच्या शेजारी जे बिलबोर्ड होतं ना त्यावरती एक लाईफ सेवर पोस्टर लावलं आणि लिहिलं की कार्तिकी मॅडम माझी IAS करणारी बायको तुमची डाय हार्ट फॅन आहे, मला 5 मिनटं मिळतील का. आणि त्याखाली स्वतःचं नाव लिहिलं होतं त्यांनी. मग मी विचार केला
की आपल्या आयस करणाऱ्या बायकोसाठी एवढा नवरा जर प्रयत्न करत असेल तिचा, तर मीही तिला भेटायला काय हरकत आहे. म्हणून मीच पार्थ देशमुखांना भेटले आणि त्यांनी मला या कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली. माझ्या अधिकाऱ्यांनी मला सुचवलं होतं की हे आपल्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. पण मग मीच विचार केला की गरोदर असणारी मुलगी जर उद्या आयस झाली तर आपल्या इथे असणाऱ्या सगळ्या मुलींना एक एक्झाम्पल सेट होईल ना. पण माझी ही धावती भेट जर तुम्हाला उपयुक्त ठरणार असेल, तुम्हाला प्रोत्साहन मिळणार असेल, तर का नाही करायचं हे सगळं. म्हणूनच मी विचार केला की माझा प्रोटोकॉल बाजूला ठेवावा आणि आयस होणाऱ्या मुलीच्या आनंदात सहभागी व्हावं. हे असं सगळं घडलं तर. म्हणजे या मॅमनी पार्थच्या विनंतीला मान देऊन काव्याची भेट घ्यायची ठरवली आणि ही भेट म्हणजे काव्याला एक प्रोत्साहनपर भेट आहे असं म्हणायला हरकत नाही. छान दाखवलं मंडळी त्यांनी. एक वेगळा विषय निवडला हे बघून खूप कौतुकास्पद वाटतंय. मस्त दाखवला एपिसोड आजचा सुद्धा. आजच्या या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. आणि काय होते प्रेक्षकांनो, लग्नानंतरचे एपिसोड खूप उशिरा टाकतायत. ते वेळच फिक्स राहिलेली नाही आहे. बघता बघता कधी कधी वेळ होऊन जातो. संध्याकाळीच टाकतायत एपिसोड, का कोणास ठाऊक असो. तर आता नंदिनी आणि तिच्या आईचा सीन दाखवलाय. आता नंदिनीची आई जरा रागवतेच तिला. ती म्हणते, हे सगळं काय आहे नंदिनी, काव्याचा काय संबंध यात. नंदिनी म्हणते, अगं असं का बोलते आई तू. अगं मी काव्याला हे सगळं कळू देणार नाही आहे. तिची डिलिव्हरी होईपर्यंत, तिची परीक्षा होईपर्यंत मी तिला काहीही कळू देणार नाही आहे. जीवा म्हणतो, हो आई, काव्याला आणि बाकी कोणालाच कळलं नाही पाहिजे. म्हणजे जर कळलं तर. त्यावर आता नंदिनीची आई म्हणते, कळलं तर कळू दे ना, तिच्यापासून काय लपवायचं. नंदिनी म्हणते, आई काय बोलतेस आई. अगं माझं बाळ गेले, ती या धक्क्यातून स्वतःला सावरू शकेल का. नाही, मला ते काही माहिती नाही आहे. पण तुला माहिती आहे का आई, आमच्या दोघींचं ठरलं होतं की हा प्रेग्नन्सीचा प्रवास एकत्र करायचा. आई मी तिला कसं सांगू की या प्रवासात मी आता एकटीच आहे. तिला केवढा मोठा धक्का बसेल का आई. नंदिनीची आई म्हणते, का गं. अगं त्या धक्क्यातून तिला सावरायला तू आहे, पार्थ आहे, देशमुख आहे, सगळे आहेत ना तिला सावरायला. पण नाही नंदिनी, आता लपवाछपी बस झाली. मी तुम्हा दोघींची आई आहे आणि एकेकाळी मी काव्याला सांगितलं होतं की तुझं सत्य कोणाला सांगू नको. पण त्या सगळ्याचे परिणाम आपण भोगलेत आणि किती काळ भोगलेत. नंदिनी, आता मला त्यातून शहाणपण आलंय बरं का. एखादी गोष्ट लपवावीशी वाटली ना तेव्हाच ती सगळ्यांना सांगून टाकावी. नाही नंदिनी, नको बेटा नको. माझी चूक तू गिरवू नकोसच. हे बघ, मी जेव्हा लपवाछपी केली तेव्हा माझी किती वाईट अवस्था झाली होती कळतं ना तुला. मला ॲडमिट करायची वेळ आली होती. माझं एवढं BP वाढलं होतं. रोज मी माझ्या नंदिनीची फसवणूक करते याचं मला किती गिल्ट यायचं माहिती आहे तुला. आणि खरं कारण आलंच ना समोर. 16 डिसेंबरला लपवलेल्या सगळ्या गोष्टी उघड पडल्या. तुझं आणि जीवाचं नातं तेव्हा किती बिघडलं होतं आणि काय काय घडलं. आता मात्र सगळं भरून निघालंय ना नंदिनी. पण उद्या चुकीच्या मार्गाने काव्याला हे कळलं, सगळ्यांना कळलं घरातल्यांना, तर त्याचे किती वाईट परिणाम होतील नंदिनी. अगं तुझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असलेले हे घर कोलमडेल ग. काव्या दुखावली जाईल. अगं कदाचित मानिनीताई पण नेहमीच दुखावल्या जातील. अहो जीवा, उद्या हे पार्थला कळलं तर त्यांना पण त्रास होईल ना जीवा. सांगा बरं तुम्ही. अहो समोरच्याला त्रास होईल म्हणून आपण गोष्टी लपवतो, पण हे कळल्यानंतर समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होतो. हे बघ नंदिनी, जीवा सांगते तुम्हाला, काहीही लपवू नका, सांगून टाका. नंदिनी म्हणते, आई तुला काय वाटतं, आम्ही प्रयत्न नाही केले का. तू वाटलं तर जीवाला विचार. जीवा, आपण प्रयत्न केले ना, सांगा ना आईला. अगं आई, माहीत नाही, पण मिसकॅरेज बघितल्यावरती काव्याची अवस्था बिघडताना मी पाहिली आहे, डोळ्यांनी पाहिली आहे. माझं मिसकॅरेज झालं आहे, हे सगळं ती कसं सहन करेल. आई तुला मी चुकीची वाटत असेल ना तर चुकीची, पण हे मी सगळं कर्तव्यपोटी करते आहे, मला हे करावंच लागणार आहे. त्यावर आता शारदाताई म्हणतात, अगं नंदिनी, तुझं ते खोटं पोट आज माझ्या हाती लागलं आहे, उद्या दुसऱ्या कोणाच्या हाती लागेल. अगं तू किती दिवस लपवणार आहेस. नंदिनी म्हणते, नाही आई, मी घेईल काळजी सगळं याची. त्यावर तिची आई म्हणते, काळजी घेईल म्हणतेस तू, पण यापेक्षा सगळ्यांना सांगून टाक ना. तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही आहे का नंदिनी. नंदिनी म्हणते, अगं आई हळू बोल ना. अगं असं काय करतेस, कोणी ऐकेल ना. आता या नंदिनीची आई म्हणते, सांगू दे, सगळ्यांना कळू दे, मला बोलू दे मोठ्याने. काय चाललंय तुमचं. एक खोटं लपवायला दुसरं खोटं किती ताणणार आहात तुम्ही. जीवा तुम्ही बोला, तुम्ही गेला होतात ना हे पोट घ्यायला तिच्यासोबत, तुम्हाला हे सगळं पटतंय का हिचं वागणं. त्यावर आता नंदिनीच उत्तर देते, हो आई पटतंय, जीवाला सगळं पटतंय माझं हे वागणं. त्यावर आता ती त्या जीवाचा हात धरून म्हणते, जीवा माझ्या सोबत आहेत, त्यांना मान्य आहे. त्यावर जीवाला त्या विचारतात, काय हो जीवा, तुम्हाला मान्य आहे का, तुमचं प्रेम आहे म्हणून करताय तुम्ही हे सगळं, नंदिनीचं वागणं बोलणं हे पटतंय तुम्हाला.
नंदिनी म्हणते, आई हो पटतंय, त्यांना पटतंय, मला खात्री आहे ना सगळी, त्यांना पटतंय. जीवा आता लगेच म्हणतो, नाही नाही, मी जे करतोय ते सगळं करण्यात मनापासून माझी परवानगी नाहीच आहे, मला हे मनापासून पटतच नाहीये. जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा नंदिनी बघतच राहते बरं का प्रेक्षकांनो जीवाकडे. तिला असं वाटतंय की जीवा आता या क्षणाला पलटलाय. पण जीवाचं म्हणणं बरोबर आहे प्रेक्षकांनो, त्याने जे काही सांगितलंय ना पुढे कारण, ते पटेलच तुम्हाला. आता इकडे काव्या आणि त्या आय एस अधिकारीचा पुन्हा एकदा त्या आय एस अधिकारी काव्याला म्हणत असतात, काव्या, ज्या जिद्दीने तुम्ही ही जबाबदारी पेलताय ना ते खरंच कौतुकास्पद आहे. गरोदर असताना सुद्धा आय एसची परीक्षा देणाऱ्या अनेक मुली आहेत आपल्याकडे. मानिनी म्हणते, अगं बाई हो का, किती छान. मला वाटत होतं आपल्याकडे बायकांना मूल झालं, लग्न झालं की करिअर करू नका असं सांगतात ना. त्यावर त्या अधिकारी म्हणतात, नाही हो असं नाहीये. पूनम दलाल, अहो 9 महिन्याची प्रेग्नेंट असताना तिने परीक्षा दिली आणि बाळ 3 महिन्याचं झाल्यानंतर तिने मेन्सची परीक्षा सुद्धा क्लिअर केली आहे बरं का. प्रज्ञा जैनने तर कोणतं कोचिंग न घेता घर आणि क्लिनिक सांभाळून UPSCची एक्झाम क्लिअर केली आहे. अहो लग्न आणि मूल झाल्यानंतर करिअर संपलं असे समजायचे दिवस गेले आता. माइंडसेट बदलला आहे आता खूप मुलींचा. आणि तसंही प्रेग्नन्सी हा काही आजार नाही आहे, ही एक सुंदर अवस्था आहे, ब्युटिफुल फेज. या फेजमध्ये स्त्रिया अधिक सुंदर बनतात. 9 महिने आपल्या पोटामध्ये एखादा जीव वाढवणं आणि स्वतःच्या पोटाची चिरफाड करून त्या जीवाला जन्म देणं, हे सगळं ग्रेट आहे बरं का. आपल्या सगळ्या स्त्रिया हे करतात, त्यामुळे आपल्याला त्याचं ग्रेटनेस जाणवत नाही. पण काव्या, तुम्ही अजिबात घाबरू नका बरं का. प्रेग्नेंट आहात म्हणून तर अजिबात घाबरू नका. तुमचं बाळ आहे ना, ते तुम्हाला नक्की ताकद देईल. तुम्ही करा, जे करताय ते छान करताय. पूनम दलाल, प्रज्ञा जैन आणि आता काव्या पार्थ देशमुख, काय बरोबर बोलते ना मी. काव्याला आता त्या असं म्हणल्या काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, हो मॅम, येस. खरं सांगू का मॅम, माझा अभ्यास चालूच आहे, पण माझ्या पाठीशी खंबीरपणे माझं कुटुंब उभं आहे. आणि मॅम, माझी नंदिनी ताई, माझे आई वडील, सासू सासरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा नवरा. माझ्या नवऱ्याने मला खूप पाठिंबा दिलाय. उगाच नाही मी त्यांना ग्रीन फ्लॅग म्हणत. नाही, आमची फिल्मी स्टोरी मी सांगेल हं तुम्हाला कधीतरी. आता त्या मॅडम म्हणतात, पण काव्या देशमुख, तुम्हाला ऑल द बेस्ट परीक्षेत आणि आय एसच्या एक्झाममध्ये, म्हणजे जीवनाच्या परीक्षेत आणि आय एसच्या एक्झाममध्ये पास व्हा हं. काव्या म्हणते, थँक्यू सो मच मॅम. आता तेवढ्यात स्वात्या आल्यात बरं का फ्रेश होऊन. आल्या त्या म्हणतात, त्या मामीला बोलतात, त्या काव्याची मामी आली आहे ना तिथे कार्यक्रमाला. आता त्या मामीला विचारतात त्या, काय हो, कोण आहे ही बाई. त्या मामी म्हणतात, अहो ह्या मोठ्या आय एस अधिकारी आहेत. आता त्या स्वाती लगेच म्हणतात, बाई आय एस अधिकारी आणि त्या अशा कशा आल्या इथे. त्यावर मामी म्हणते, अहो त्या आमच्या काव्याला भेटायला आल्या आहेत. स्वात्या म्हणतात, बाप रे, एवढ्या मोठ्या आय एस अधिकारी या काव्याला भेटायला आल्या. काही पण आपलं नुसतं कौतुक असं म्हणून स्वात्या तोंड मुरडतात बरं का. आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात त्या आय एस अधिकारीसाठी. आणि आता त्या निरोप घेतात. त्या म्हणतात, चला आता मला निघायला हवं. आता लगेच पार्थ म्हणतो, आई मी यांना सोडून येतो हं. आता काव्या हळूच जाता जाता पार्थचा हात धरून म्हणते, देशमुख, आय लव्ह यू बरं का. त्यावर पार्थ म्हणतो, आय लव्ह यू टू, आलोच असं म्हणून त्याने आता त्या अधिकारी मॅमला सोडवलंय पार्थने. पार्थच्या आग्रहाखातर त्या काव्याला भेटायला आल्या. छान वाटलं प्रेक्षकांनो, पण असं सहसा होत नसतं. असो, मालिकेत काही घडू शकतं. मानिनी आता काव्याला मिठी मारते आणि म्हणते, बाई काव्या, छान झालं ना सगळं. आता काव्या म्हणते, हो, पण या सगळ्यात माझी ताई कुठे राहिली, कुठे गेली आहे नंदिनी ताई. आता मानिनी तिला म्हणते थोड्या वेळाने, अगं काव्या बाई, तुला भूक लागली होती ना, अगं या सगळ्या गडबडीत मी विसरूनच गेले, तुला काय आणून देऊ. काव्या म्हणते, नको काहीच नको. आज तुमच्या गोड मुलाने जे काही केलंय ना ते सगळं बघून माझी भूक पळाली आहे. मानिनी म्हणते, हो ग बाई, आज आपल्या पार्थने अक्षरशः सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावली आहे. नाही काव्या म्हणते, पण मला एक कळत नाही आहे, एवढ्या मोठ्या आय एस अधिकारी आपल्या घरी आल्या, माझ्यासोबत किती छान गप्पा मारल्या त्यांनी, पण एवढ्या सगळ्यात म्हणजे तसं तर मी फॅन आहे त्यांची, आयडल आहे त्या माझ्या, डाय हार्ट फॅन आहे मी त्यांची. पण हे सगळं चालू असताना नंदिनी ताई कुठे गेली, अचानक गायब झाली आहे ती. बरं आई पण दिसत नाहीये, गेल्या कुठे दोघी जणी. आता मानिनी म्हणते, अगं हो ग, अगं काव्या कदाचित तिला मळमळायला लागलं असेल म्हणून आई असेल तिच्यासोबत, मी पाहून येऊ का ग जरा. आता मानिनी जाणार तेवढ्यात पार्थ येतो बरं का तिथे. आता काव्या खूप इम्प्रेस झालेली असते पार्थवर. पार्थ आल्या ती टाळ्या वाजवते आणि सगळे पण टाळ्या वाजवतात पार्थला बघून. आता मानिनी म्हणते, अगं बाई पार्थ, कमाल केलीस बाबा आज. पार्थ म्हणतो, अगं आई, माझी बायको स्पेशल आहे ना, म्हणून तिला जरा स्पेशल फील करवलं, आणखीन काय.
आता मानिनी म्हणते, "पार्थ, बोलण्यामध्ये ना तू आणि जीवा बाबांवर गेलाय बरं का, पण तू आज तुझ्या बाबांसारखं वागून दाखवलंस. ग्रेटच आहेस बेटा तू." नाही, काव्या म्हणते, "आई, मला असं म्हणायचं आहे की देशमुखांच्या बायका म्हणून आपण लकी आहोतच, कारण आपल्याला असे गोड नवरे मिळालेत." आता या दोघी पाडचे गालगुचे घेतात. हे सगळं बघून बघून वसू आत्याला खूप जेलसी होत असते बरं का प्रेक्षकांनो. आता वसू आत्या बघा काय बोलतात पुढे. आता पार्थ म्हणतो, अहो काव्या, माझे बाबा नेहमी म्हणतात माहीत, लोखंडाच्या गोळ्यात सोन्याचं कोंदण केलं जात नाही, तर सोन्याच्या कोंदणामध्ये हिरा जडवला जातो. आणि हे जे कोंदण आहे ना, ते माझ्या बायकोसाठी, कारण माझी बायको हिरा आहे, हिरा. हे आणि याच्यापेक्षा जास्ती तुम्ही डिझर्व करता काव्या, खरंच." आता मानिनी पण काव्याची दृष्ट काढते. आता वसू आत्या लगेच त्या मामीला म्हणतात, "हं, हिला काय एवढं सोनं लागलंय?" काही चांगलं असलं ना प्रेक्षकांनो, तर वसू आत्याचं तोंड वाकडं होतंच. वसू आत्याला दुसऱ्याचा मोठेपणा, दुसऱ्याचं कौतुक काही सहन होत नाही. वसू आत्या त्या मामीला म्हणतात, "हिला काय एवढं सोनं लागलंय?" तेवढ्यात ती मामी म्हणते, "अहो म्हटले ना पार्थराव, आमची काव्या हिरा आहे, हिरा." त्यावर वसू आत्या म्हणतात, "कोळसा आहे, कोळसा." ती मामी म्हणते, "असं का बोलताय तुम्ही?" त्यावर वसू आत्या म्हणतात, "हिचं ना तोंड काळच झालं पाहिजे." लगेच ती मामी घाबरते बरं का, की ही बाई काहीच्या काही बोल लागली म्हणून. असो, आता लगेच इकडे नंदिनी आणि या तिच्या आईचा सीन दाखवलाय बरं का. नंदिनी आता जीवाला म्हणत असते, "जीवा, काय बोलताय तुम्ही? हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध करताय तुम्ही." त्यावर जीवा आता थोडा वेळ पॉज घेतो, विचार करतो आणि म्हणतो, "हो नंदिनी, हे सगळं मी माझ्या मनाविरुद्ध करतोय." आता ते खाली पडलेलं खोटं पोट तो उचलतो आणि तिच्याशी बोलत असतो नंदिनीशी. तिला म्हणतो, "नंदिनी, मी खरंच हे सगळं मनापासून करत नाहीये. हे सगळं करताना तुला त्रास होतोय, मला त्रास होतोय. दुःख एवढं आहे की दुःखाचा भार पण आपल्याला सहन करता येत नाहीये. दुःख गिळून आपण रडतोय गं. आणि आई बरोबर बोलतायत अगं सगळं नंदिनी. अगं 16 डिसेंबरला मला वाटलं होतं मी तुला गमावून बसलोय, पण अजून काय काय लपवून सतत जगत राहणार आहोत आपण. अगं प्रेग्नन्सी, खोटं पोट, सगळं सगळं समोर येईलच ना. आता हे सरोगसी पण कसं लपवायचं आपण?" आता हे सरोगसी म्हणतो तेव्हा या नंदिनीच्या आईला काही समजत नाही. त्या म्हणतात, "सरोगसी? आता हा काय नवीन प्रकार आहे?" आणि आता नंदिनी आणि जीवा घाबरतात आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. पण प्रेक्षकांना उद्याचा प्रोमो खतरनाक दाखवलाय बरं का त्यांनी. ही काव्याची आई आहे ना, या दोघांच्या मागेच लागते, जीवाच्या आणि नंदिनीच्या. काही झालं तरी काव्याला सांगायचंच. पण इकडे वसू आत्या काव्याबद्दल जरा अपशब्द बोलतात, म्हणजे ॲक्च्युली त्या नंदिनीबद्दल बोलतात, पण ते काव्या ऐकते बरं का मंडळी. बघा तर काय होतं. नंदिनीची आई मागे लागलेली असते, "चला ना जीवा, इथेच का थांबलात? सांगा काव्याला, चला." आता तेवढ्यात वसू आत्या त्या मामीशी बोलत असतात, "बाई, त्या मोहित्यांच्या घरी गर्भ धरत नाही म्हणे." बाई बाई, मला तर वाटतं ही नंदिनी ज्या पद्धतीने धावपळ करते ना, हिचंच मिसकॅरेज होईल बहुतेक. आता काव्या वसू आत्याचं ते बोलणं ऐकते आणि खूप चिडते वसू आत्यावर आणि वसू आत्याला म्हणते, "काय बोलताय तुम्ही वसू आत्या? अहो, दुश्मनाबद्दल पण कोणी बोलत नाही हो असं. तुमची जीभ कशी झडली नाही हे सगळं बोलताना?" तेवढ्यात नंदिनीची आई काव्याला सांगायला येणार असते नंदिनीबद्दल आणि ही काव्या एकदम हायपर होते. "काय बोलताय तुम्ही आत्याबाई? अहो, शत्रूला सुद्धा कोणी असं विचार करत, शत्रूबद्दल पण कोणी असा विचार करत नाही. आम्ही तर तुमच्या घरच्या सुना आहोत ना आत्याबाई. काय बोलताय माझ्या बहिणीबद्दल?" आणि त्या काव्याला यायला लागते चक्कर. त्यामुळे आता नंदिनीची आई तिचा म्हणजे सांगायचा डिसिजन मागे घेते का, काय होईल पुढच्या भागात हे आपल्याला उद्याच कळेल. कसं वाटलं मंडळी आजचा एपिसोड? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.